नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी महत्त्वाची अपडेट अखेर शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेविषयी सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे ती आता आपण पाहणार आहोत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला आहेच, परंतु आता 9व्या हप्त्याची जी अपडेट आलेली आहे त्याची तारीख समोर आलेली आहे आणि शासनाकडून त्या अधिकृतरित्या जी घोषणा आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत येणार आहेत, काय केल्यानंतर येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे येणार आहेत, किती टप्प्यात हे वितरण होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जी महत्त्वाची अपडेट आहे ती आता तारीख जाहीर झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना जी ओढ लागलेली होती की 9वा हप्ता कधी येणार आहे, 8वा हप्ता पडल्यानंतर आता शेतकऱ्यांना काळजी लागलेली होती की 9वा हप्ता नक्की कधी येणार, कोणत्या शेतकऱ्यांना कोणते पात्र कोणते अपात्र, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आणि काय केल्यानंतर हा हप्ता पडणार आहे, सर्व काही डिटेल माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटणार आहे। 2000 रुपयांचं जे वाटप आहे ते आता कोणत्या दिवशी जमा होणार आहे तो दिवस सुद्धा आपण सांगणार आहोत आणि त्याच तारखेला हे पैसे वितरण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाची तारीख जाहीर झाली आणि याच तारखेला आता पैसे पडणार आहेत। कोणती तारीख असणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत, पहिल्या टप्प्यात कोणाला वितरण होणार आहे, काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत, 4 काम सांगितलेले आहेत। ते 4 काम शासनाने सांगितलेले जे काम आहेत ते करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं। त्यामुळे हे 4 काम महत्त्वाचे असणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठी अपडेट अखेर शासनाने दिलेली आहे, कारण आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत नेमकं घडलेलं काय आहे आणि ही तारीख कोणती असणार आहे, कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र झालेले आहेत, किती लाख शेतकऱ्यांना हा हप्ता पडणार आहे, महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत हे टाकले जाणार आहेत, पहिल्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे, कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील तुमचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का, हे कसं तपासायचं आणि कोठे पाहायचं, सर्व काही डिटेल माहिती आणि तुमच्या खात्यात हे पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज नक्की कधी येणार आहे, सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे ते आता आपण जाणून घ्यायला चालू करूयात। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करून घ्या। हाईप केलं तर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे 9व्या हप्त्याची जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपलं चॅनल सर्वात अगोदर घेऊन आलेलं आहे आणि हीच अपडेट महत्त्वाची असणार आहे, कारण जी तारीख आपण जाहीर करणार आहोत त्याच तारखेला हे पैसे वितरण होणार आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये आल्याचा मेसेज डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला येणार आहे। महत्त्वाची अपडेट असणार आहे, लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ पहा आणि महत्त्वाची तारीख आपण सांगणार आहोत, कोणते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पडणार आहेत, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात 8वा हप्ता किती शेतकऱ्यांना आला आणि त्या शेतकऱ्यांना हा येणार का, PM किसान योजनेचा 22वा हप्ता कोणती शेतकऱ्यांना पडला, कोणत्या शेतकऱ्यांना पडला, कोणते अपात्र करण्यात आले आणि कोणते पात्र करण्यात आले, हे जाणून घेतल्यानंतर आपण पाहणार आहोत कोणते जिल्हे, सर्व काही डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला तर भेटणारच आहे, काळजी करू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 8वा हप्ता आलेला होता त्या 8व्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवरतीच आता 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि 8वा हप्ता जो आहे तो 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला होता आणि या 89 लाख शेतकऱ्यांना आता मात्र काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांना 9वा हप्ता लगेच क्रेडिट केला जाणार आहे। त्याची तारीख आपण सांगणार आहोत, परंतु डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। 8वा हप्ता ज्या 89 लाख शेतकऱ्यांना पडलेला आहे त्या शेतकऱ्यांना हे 4 काम करायला शासनाने सांगितलेलं आहे। कोणते 4 काम असणार आहेत आणि हे केल्यानंतरच तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी या दोनही योजनेचे जे पैसे असणार आहेत ते सुरळीतरित्या येत राहतील, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं। नवीन 4 नियम शासनाने घोषित केलेले आहेत, त्यामुळे महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत आणि कोणते 4 नियम आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला
याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे आणि अशा प्रकारची माहिती फक्त आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर आलेली आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची नक्की तारीख किती जाहीर झालेली आहे. मंत्रिमंडळ जी बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. त्यामुळे 9व्या हप्त्याची जी चिंता लागलेली होती ती आता मिटणार आहे आणि 9व्या हप्त्याचे पैसे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनो काळजी करू नका, परंतु 4 काम जे सांगणार आहे ते नक्कीच करून घ्या. ते 4 काम जर नाही केले तर 9वा हप्ता तुम्हाला पडणार नाही. त्यामुळे हे काम केलं तर तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता सुद्धा पडणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहे. त्यामुळे हे 4 काम अति महत्त्वाचे आहेत. जर केले नाहीत तर ते तुमची पैसे जे आहेत ते मागे राहू शकतात आणि तुम्हाला लगेच पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेची सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे आता ती आपण जाणून घेणार आहोत. जिल्ह्यांची यादी सुद्धा शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. 29 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे त्याच 29 जिल्ह्यांना आता पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे. 2,000 रुपयांचे जे वाटप आहे 9व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता या 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दिवशी क्रेडिट होणार आहेत. ती तारीख सुद्धा आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत. काळजी करू नका, तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती भेटणार आहे. जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत, कोणते 29 जिल्हे आहेत आणि किती तारीख आहे ती तारीख सुद्धा तुम्हाला आपण सांगणार आहोत. त्याच दिवशी पैसे जमा होणार आहेत. तुमचं नाव यादीत आहे का हे कसं चेक करायचं लगेच तपासू शकता तुम्ही महत्त्वाच्या शासकीय वेबसाईटवरती. आणि या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहणार आहोत 9व्या हप्त्याची जी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्याच तारखेला आता कोणता दिवस असणार आहे. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट क्रेडिटेडचा मेसेज येणार आहे आणि ते 2,000 रुपये शेतकऱ्यांना बरेच दिवस झालं ओढ लागलेली आहे की हे 2,000 रुपये कधी जमा होणार आहेत आणि 9व्या हप्त्याचा जो मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडायला सुरुवात होणार आहे. आणि कोणते 4 काम आहेत हे महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. ते 4 काम केले तरच हे पैसे पडणार आहेत, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित सुद्धा राहावं लागू शकतं. पहिली गोष्ट पाहणार आहोत आता फक्त या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. कोणते शेतकरी हे पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे जे पैसे येत असतात ते शासनानं जाहीर केलेल्या नियमानुसारच येत असतात आणि आता 4 नवीन नियम शासनानं ॲड केलेले आहेत. ह्या 4 नवीन नियमांच्या आधारेचे पैसे पडणार आहेत. आता नवीन पात्रता आणि निकषानुसार जे पैसे आहेत ते 9व्या हप्त्याचे टाकले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनो हे 4 काम करून घ्या. पहिल्यांदा तुमचे हे 4 काम कंप्लीट आहेत का ते चेक करा, तरच 9व्या हप्त्याचे 2,000चा मेसेज तुम्हाला येणार आहे, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. कोणते 4 काम आहेत आपण जाणून घेणार आहोत. पहिलं काम जे असणार आहे ते जमिनीची नोंद अद्ययावत असणे. कारण जमिनीची लँड सेडिंग जर तुम्ही केलेली नसेल तर मात्र तुम्हाला हप्ता येत नसतो. त्यामुळे फार्मर ID आणि लँड सीडिंग हे दोन्ही काम महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट आहे EKYC पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. जर EKYC केली नसेल